लोकशाही कशाच्या आधारावर चालते? पैसा लागतो हो निवडणूक लढवायच्या, म्हणजे पैसा कुठून येणार? तर तो भांडवलशहांकडनं येणार. मग भांडवलशहा काय करणार? त्याच्या बदल्यात काहीतरी मागून घेणार. एक तुरुंगाचा असं विचार करूया, मोठा लोखंडी मोठा दरवाजा आहे आणि तो करकरत हळूहळू बंद केला जातोय. तो जर फार जोरात बंद केला गेला तर लगेच पुशबॅक होतोय. मग तो पुशबॅक लक्षात घेऊन ताबडतोब सरकार पण भानावर येतात. 2017 साली बिल गेट्स यांनी एक असं विधान केलं, पुढे आगामी जगात पॅन्डेमिक्स येणार, विषाणूंमुळे मानव जातीवर मोठा हल्ला होणार आहे. डायबिटीस ही पुढची पॅन्डेमिक येऊ शकते. ओबेसिटी ही पुढची पॅन्डेमिक येऊ शकते. ती एकदा पॅन्डेमिक जाहीर झाली ना, मग तुम्हाला खूप कायद्यातनं पळवाटा निघतात. म्हणजे तुम्ही मानव जातीला वाचवायला येताय, मग तुम्ही कुठलीही औषधं तयार करू शकता. शेतीमुळे प्रदूषण होतं, शेतीमुळे भूजल पातळीला धोका संभवतो. आम्ही प्रयोगशाळेत करून देतो ना अन्न, म्हणजे तुम्हाला भूकही लागणार नाही. तुमच्या दारात ड्रोन्सनी ही अन्नाची पॅकेट्स डिलिव्हर केली जातील. जिथे जिथे स्मार्ट हा शब्द येतो त्याचा अर्थ कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवत आहे. स्मार्ट टेलिव्हिजन, स्मार्ट टेलिफोन. स्मार्ट टेलिव्हिजन ते कोणालाच माहिती आहे. आपण आपलं स्मार्ट टेलिव्हिजन आणलंय आम्ही, त्याच्यात एक कॅमेरा असतो की जर निवडणुकींनी जगात काही बदललं असतं ना, तर दुसऱ्या क्षणी निवडणुकांवर बंदी आली असती. समाजाचं यांत्रिकीकरण, धर्माचं यांत्रिकीकरण, देशाचं यांत्रिकीकरण, मनुष्याचं यांत्रिकीकरण. तुम्ही न्यूरल सर्किटचा उल्लेख केला, तुम्ही कंटेंटच्या धबधब्याचा उल्लेख केला. आज कुठलाही मनुष्य माझ्या वयाचा किंवा अगदी 40-50पर्यंत सतत इंस्टाग्राम बघतो. त्याच्यात अल्गोरिदम ठरवतो की एक रील बघितल्यावर कुठलं रील यायचं, आणि याच्यामध्ये वेगवेगळे विषय सातत्यानं येत राहतात. अगदी मग ते LGBTIQ पासून ते प्रेग्नन्सीपासून ते अपोजिट जेंडर रिलेशनपर्यंत. आणि हा अत्यंत पर्सनल मीडिया आहे. सो मी काय कन्झ्युम करतोय ते इतरांना सांगायची गरज नाही आणि कोणी सांगतही नाही बहुतांशी वेळेला. अशा वेळेला मग या दोन माध्यमांच्या, या दोन बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हातात आपण आपल्या मनाचा कंट्रोल दिला आहे का? आणि तुम्ही ज्या भेदांचा उल्लेख केला त्याच्याहून अधिक भेद किंवा त्याच्याहून अधिक हिंस्त्रपणा जो आत्ता आपल्याला या वेगवेगळ्या घटनांना दिसतोय, किंवा त्याच्याहून अधिक कन्फ्युजन अपोजिट जेंडरबद्दलचं, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स होत आहेत का? नक्कीच होत आहेत. पाश्चात्य जगात वेगळ्या तऱ्हेने केले जात आहेत, आपल्या जगात वेगळ्या तऱ्हेने केले जात आहेत. पण तेच लोण हळूहळू आपल्याकडे येत आहे, हे पण अति स्पष्ट तऱ्हेने दिसते. आपल्याला जे हे माध्यम म्हणजे अत्यंत मोठी सोय वाटते. पहिली गोष्ट ती फुकट आहे. अंटार्क्टिकावर तुमची गेलेले एखाद्या मित्रमैत्रिणीशी तुम्ही व्हिडिओ कॉल करून आज तुम्ही अंटार्क्टिका बघू शकता. आणि फुकट. जेव्हा एखादी गोष्ट फुकट दिली जाते तेव्हा कोणीतरी आपला उपभोग घेत असतो. ही गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे. आणि तो आपला उपभोग घेतला जातो आहे, हे एक भावनिक अस्त्र आहे. सोशल मीडिया आहे. ही गोष्ट आपली विस्मृतीत गेलेली आहे. आपल्याला ते मोफत आहे एवढ्यावरच आपला विचार अडून राहिलेला आहे. आणि मग खरा त्याचा चांगलाही उपयोग होऊ शकतो. आपण काही असं म्हणत नाही आहोत तंत्रज्ञानाचं जे चक्र पुढे चालले ते मागे कसं नेता येईल. नाही, आपण विचार असा करतोय की हे तंत्रज्ञान चांगल्या प्रकारे कसं वापरता येईल, त्याच्यानी सबलीकरण कसं होईल. इथे तुम्ही एक गोष्ट आपल्या बोलण्यात आली की हो, मी आजच्या दिवसभराची जर आपण नुसती आपली डिजिटल ॲक्टिव्हिटी बघितली तर ही जी क्वेरी फ्लॉक सिस्टम वापरली जाते ते इतकी फाईन तऱ्हेने तयार केलेली गेलेली आहे की आज आपण जितक्या मोठ्या प्रमाणात सोशल माध्यमांवर व्यक्त होतो ह्याचा दुसराच अर्थ आपण आपल्याच संमतीने स्वतःचं, म्हणजे द्रौपदीचं वस्त्रहरण करायला कौरव होते, आपण स्वतःचंच वस्त्रहरण करून आपण आपलाच सगळा, आपल्याबद्दलची सगळी माहिती त्या कुठच्या तरी लॉबीला सोपवतो आहोत. आणि त्याच्यामुळे त्या लॉबीचा खूप मोठा फायदा होतो आहे. कारण आत्ता फुकट म्हणून आपण ते वेगवेगळ्या तऱ्हेने वापरतो आहोत. पण त्याचा पुढे काय होतं, डेटा मायनिंग म्हणजे काय, पुढे काय होतं त्याच्यावर पण आपण थोडंसं म्हणजे त्याच्याबद्दल खूप मोठं पुढे संशोधन इथे पण गेलं पाहिजे आपल्या देशातसुद्धा. तर डाटा मायनिंग ह्याच कारणाने होतं की कशा पद्धतीचं कोण काय विचार करतोय त्या आज्ञावलींना, अल्गोरिदम्सना चकवणारा सर्चसुद्धा आपल्याला करता यायला पाहिजे. आपण काय होतो
एका गोष्टीच्या सर्चच्या मागे लागलो की आपण पुढे 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 अरण्यात जात राहतो. तुम्हाला सगळ्यांना हा अनुभव असेल की आणि मग आपण अरे ओरिजिनली आपण काय सर्च करत होतो आणि आत्ता कुठे पोचलो आहे आपण. कारण आज्ञावलींनी तुम्हाला त्या दाट अरण्यात नेऊन पोचवलेलं आहे. तर त्यावेळेला ह्या अल्गोरिदम्सना चकवण्याच्या पद्धतीने सर्च इंजिन कसं वापरायचं हा अभ्यासक्रम असला पाहिजे शाळा कॉलेजपासून. तरच त्याला आपल्याला काहीतरी उत्तर देता येण्याचा संबंध आहे. दुसरं असं आहे ह्याचा उपयोग असा आहे की जणू माझ्या किंवा कुठल्याही माणसाच्या अगदी आतलं इंटेलेक्च्युअल भावनिक बौद्धिक जे काही आहे ते सगळं शोषण करून घेऊन तेच वेगळ्या वेष्टणात गुंडाळून तेच तुम्हाला विकलं जात आहे या आज्ञावलींच्या स्वरूपात. त्यामुळे आपण बघतोय की कोणीच विवेकाने गोष्ट बोलत नाही आहे. हार्ड लॉबीज तयार होत आहेत कुठल्याही दोन विचारांच्या घ्या, कुठल्याही बाबतीत घ्या. आता अगदी साधं हे म्हणायचं झालं तर अनेक हाऊसिंग कॉलनीजमध्ये त्यांना जरी कोऑपरेटिव्ह सोसायटीज असं नाव असलं तर त्या ॲक्च्युली नॉन कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतात. तर त्याच्यामध्ये एक अशी असते एक विचारधारा की जी खूप प्राण्यांवर आणि भटक्या कुत्र्यांवर खूप प्रेम करते. भटकी मांजरं सगळं खूप प्रेम करते. त्यासाठी खूप पैसे खर्चून त्यांच्यासाठी उत्तम पाश्चात्य कंपनींनी तयार केलेली महागातली महाग खाद्य आणते, ती इकडे तिकडे घालते. मग भटक्या कुत्र्यांची एक आणखी मोठी टोळी तयार होते. मग त्याच्याने आसपासच्या लोकांना चालायला जाणं वगैरे सगळं मुश्किल होऊन जातं. मग एखादं त्यातलं भटकं कुत्रं 70 वर्षाच्या माणसावर अटॅक करतं. मग तो माणूस म्हणतो म्हणजे आम्ही काय करायचं, काय आम्ही चालणं पण आमचं बंद करायचं का. तुम्ही डिजिटल तुरुंग कसा होतोय ते बघा. तर त्याच्यावरती ह्या म्हणजे सोशल माध्यमांमध्येच हा सगळा संवाद होतो. वेगळी गोष्ट जर माझा आणि तुमचा एखाद्या गोष्टीवरती विरोध आहे एखाद्या मताला तर मी तुम्हाला विचारणं तुम्हाला कधी हो वेळ आहे मी जरा तुमच्याशी बोलू का, हा एक मार्ग झाला. व्हॉट्सअप हा सोपा मार्ग आहे. मी व्हॉट्सअप हे एक नाव घेतं पण असे बरेचसे प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावरती बोलणं हाच एक मार्ग उरलेला आहे. त्या मार्गावरती ते म्हणतात ती दुसरी जी भटक्या कुत्र्यांवर प्रेम करणारी लॉबी आहे ती म्हणते तुम्ही हातात काठी घेऊन चालताना आजोबा किंवा आजी म्हणून ते कुत्र्यांना थ्रेटनिंग वाटतं म्हणून ती तुमच्यावर हल्ला करतात. तुम्ही हातात काठी घेऊन नाही चाललात तर ती तुम्हाला काही करणार नाहीत. आता मला सांगा इथे विवेक कुठे राहिला. या वृद्ध माणसाचं ऑपरेशन झालं असेल, त्याला कुत्र्यांची स्वाभाविक भीती वाटत असेल, त्याला पळता येत नसेल, हा विचार या क्षणी बाजूला राहतो. पण एक माणूस म्हणून जर त्या माणसाशी बोलायला गेलं तर त्याला हे नक्की पटणार आहे. पण त्याचा जेव्हा गट होतो समाज माध्यमांवर तेव्हा तो माणूस वेगळं बोलायला लागतो. त्याचा विवेक कंप्लीट बाजूला राहतो. आणि ही नाही मग तुम्ही काठी घेऊन चालता म्हणजे इथे मला असं नाही म्हणायचं की माणसाचा चालण्याचा हक्क मोठा का कुत्र्यांचा हक्क मोठा हा विचारच नाही आहे. किंवा कुत्र्यांची मनस्थिती मोठीला जास्त महत्त्व का माणसाच्या मनस्थितीला जास्त महत्त्व हा सुद्धा विषय नाही आहे. विषय फक्त विवेकाचा आहे. आणि हा विवेक जेव्हा अशी झुंड एकत्र येते एका लॉबीसाठी तेव्हा हा विवेक खूप बाजूला पडतो. मी हे नेहमी इथे घडणारं उदाहरण आहे यासाठी मी आपलं एक उदाहरण दिलं. पण असं तुम्ही बघा व्हेगन त्याच्यात एक तऱ्हेची कट्टरता कशाला बाबा. पटतंय मला सुद्धा की आजकाल जे दूध मिळतं त्याच्यामध्ये इतक्या तऱ्हेचे वेगवेगळ्या गोष्टी आपल्या शरीरात जातात त्याच्याने ऑटो इम्युन डिसऑर्डर तयार होतात. सगळं मला पटतंय. पण माझी जी सवय आहे ना दही दूध खाण्याची किंवा ताक पिण्याची किंवा चहात दूध वापरण्याची ती मी अशी कट्टर होऊन कशी काय सुटेल. तर त्याच्यात सुद्धा मला जे ह्या विचार चांगलाच आहे त्यांचा म्हणजे मला कुठेच असं म्हणायचं नाही आहे. दुसरी शब्द भाषा वापर बघा. प्लांट बेस्ड फूड. प्लांट बेस्ड फूड हा शब्द बिल गेट्सने वापरला आहे. आणि त्यांचे जे पुढचे अन्नधान्याच्या सुरक्षेचे आराखडे आहेत त्याच्यामध्ये सोयाबीन आणि अशी एकमार्गी पिकं घेऊन त्यातलं एक छोटंसं संयुग घ्यायचं पण त्याच्यात अनेक तऱ्हेची रासायनिक संयुग घालून एक तऱ्हेचं लॅब फूड तयार करायचं. म्हणजे त्याला आपण समजू ॲनालॉग फूड असं त्याला म्हटलं जातं.
तयार करायचं. मग प्रत्यक्ष चीज वीज कशाला तयार. त्यामुळे प्लॅन्ट बेस्ड फूड म्हटलं की आपल्या मनात एकतर हे चित्र उभं राहतं, ओ प्रयोगशाळेतलं अन्न मी आता खायचं आहे का, नेहमी असं जमिनीतनं आलेलं अन्न का नाही खायचं आहे. तेव्हा वेगन म्हणजे मांसाहारी आणि शाकाहारी इतकाच त्यातला भेद न होता आणखीन एक सब कॅटेगरी तयार झाली त्याच्यामध्ये. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की म्हणजे एखादा कळप हाकायचा असेल तर त्याच्यासाठी ह्या अशा टॉपिक्स, हे असे थीम्स पेरत राहणं, त्याच्यावर तेच 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 बोलत राहणं, त्यानुसार कायदे बदल करत राहणं, गव्हर्नमेंट्सवर प्रेशर घालून. आणि मग सांगा मला, आज प्रत्येकजण आपल्यापुरता विचार करतोय, राष्ट्राचा कोणीतरी विचार करतोय का? कोणीच विचार करत नाही आहे. फार कमी लोक विचार करत आहेत की अरे पण ह्या सगळ्यात भारत म्हणून कुठेतरी जगायचं आहे ना आपल्याला, त्याचं काय होणार पुढे, आपण किती असंच आहे आपापसात भांडत बसायचं आहे ह्या कारणाने. तर चाणक्य नीतीमध्ये जे म्हटलं गेलं की ते मेंदूत जाऊन विचार करा दुसऱ्याच्या, तो आपल्याला कशा प्रकारे दास बनवतोय, तो विचार होणं हे ह्याच्यावरचं कदाचित एक उत्तर असू शकतं. एका बाजूला आपण छोट्या छोट्या कळपांविषयी बोलतोय, पण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात येताना ज्याच्याबद्दल खूप चर्चा आणि तुम्हीही बोलता ते म्हणजे द ग्रेट रिसेट, की जिथं जगावर एकच राज्य असावं, जगावर एक कल्लीपणा असावा. एका बाजूला छोटे छोटे कळप बनवले जात आहेत आणि दुसऱ्या बाजूला द ग्रेट रिसेटची चर्चा होतीये. हे नक्की काय? खूप छान विचारलं, कारण हा खरंच सारखा मनात येणारा प्रश्न आहे. एक गोष्ट, छोटे छोटे कळप बनवून मानवजातीला एकमेकात भांडत ठेवणं म्हणजे फोडा आणि झोडा ही रोमन वृत्तीच झाली ना सरते शेवटी. त्याच्यामुळे द ग्रेट रिसेट ह्या नावाखाली जो काही एक मोठी प्रकल्प आखणी चालू आहे, त्या आखणीकडे लक्ष कमी जातं, त्याच्याविरुद्ध बोलणं कमी जातं. त्या दृष्टीने आपलं सरकार काही वेगळे कायदे पास करतोय का ह्याकडे लक्ष कमी राहतं. त्यामुळे जितका मानव कळप डिजिटल तुरुंगाचा जो तुरुंगाध्यक्ष आहे त्यांनी ज्या तऱ्हेने हाकायचा ठरवला आहे त्या तऱ्हेने हाकला जाईल, तितकी ती द ग्रेट रिसेट या प्रकल्पासाठी फार चांगली बातमी आहे, फार चांगली बातमी आहे. कारण द ग्रेट रिसेट ह्या प्रकल्पाबद्दल पण मी फार कुतूहलाने वाचन आणि संशोधन सुरू ठेवलं. आणि तेव्हा मला एक असं लक्षात आलं की भांडवलशाही विचाराचा उगम औद्योगिक क्रांतीनंतर होत गेला. भांडवलशाही हा विचार ज्या भूमीमध्ये तयार झाला त्या भूमीचा इतिहास वेगळा होता आणि भूगोल वेगळा होता. तो काय आपल्या देशात तयार झालेला किंवा पश्चिम आशियात तयार झालेला विचार नव्हे, किंवा साऊथ एशियामध्ये तयार झालेला, आफ्रिकेत तयार झालेला हा विचारच नव्हे. हा एका विशिष्ट धर्मपरंपरेतून, भूगोलातून, इतिहासातून तयार झालेला विचार होता. औद्योगिक क्रांती जेव्हा झाली त्यावेळेला संपूर्ण युरोपियन समाज, पाश्चात्य समाज हा 85% पीडित समाज होता आणि 15% हा त्यांचं शोषण करणारा समाज होता. त्याला भांडवलशाही उत्तर देईल असं काहीतरी औद्योगिक क्रांतीनंतर एक असं वाटलं की खेड्यात अडकलेले लोक शहरात येतील. शहरात तर कोण कुठलं विचारतंय तू कुठल्या वंशाचा किंवा काही, कारण युरोपमध्ये वंशाची गोष्ट जास्त मोठी राहते, भूभागाची गोष्ट जास्त मोठी राहते. तर त्याच्यामुळे एक तऱ्हेचं वेगळ्या तऱ्हेने मग भांडवलशाहांना लक्षात आलं की अरे वा, असे जर का खेड्याच्या भागातून शहराच्या भागात कारखान्यासाठी मजूर आले तर आपल्याला त्यांचं दोहन करणं सोपं आहे. म्हणून दोहनाचा विचार भांडवलशाहीमध्ये कायम राहिला आणि सत्ता केंद्रितता कायम राहिली. त्यातून मग त्या सत्ता केंद्रिततेवरून लोकशाही नावाची एक प्रणाली तयार झाली. खरं सांगायचं झालं तर आजकालचे विचारवंत फार उघडपणे हे म्हणतात पाश्चात्य की जर निवडणुकींनी जगात काही बदललं असतं ना तर दुसऱ्या क्षणी निवडणुकांवर बंदी आली असती. हा एक फार ह्या प्रोपगंडा मॅट्रिक्सच्याला उद्वेगून व्यक्त केला गेलेला विचार आहे. तेव्हा भांडवलशाहीनीच ह्या लोकशाहीला जन्माला घातलं.
ही लोकशाही कोणाच्या हातात कशाच्या आधारावर चालते? पैसा लागतो हो निवडणुका लढवायच्या म्हणजे. पैसा कुठून येणार? तर तो भांडवलशहांकडनं येणार. मग भांडवलशहा काय करणार? त्याच्या बदल्यात काहीतरी मागून घेणार. काय मागून घेणार? तर मला इथे अतिशय पर्यावरणाला दूषित करणारी रसायनं तयार करायची, त्याची परवानगी द्या. पर्यावरण वगैरे जरा कोपऱ्यात ठेवा. एक छोटं उदाहरण म्हणून. तेव्हा सरकारं ही भांडवलशहांच्या मर्जीला जगभर त्या मर्जीनुसार चालणारीच आहेत. हे आपण पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. पूर्वी जेव्हा राजेशाही होती तेव्हा काय होतं? राजपुत्राला एक चांगलं शिक्षण दिलं, त्यांनी पुढे राज्याची धुरा चालवायची. म्हणून तो एक राजा गेला की दुसरा राजा बसत असे. मी काही समर्थन करत नाही आहे, पण मी फरक सांगते. त्यामुळे राजाला राज्यावर पुन्हा येण्यासाठी पैसे नव्हते टाकावे लागत. मग जो महसूल येत होता त्याचा उपयोग लोकोपयोगी कामासाठी कुठल्याही देशातला राजा घालू शकत होता. हे सत्य आहे. भांडवलशाही आल्यापासून आणि लोकशाही आणि भांडवलशाही हे जुळं भावंड झाल्यापासून हा वेगळा. मग आता काय झालं? पुन्हा तेच 15% हातात 85% भवितव्य राहणं, हा विचार आपण लक्षात ठेवला पाहिजे. त्याला नाव पुढे आपण काहीही देऊ. मग काय झालं? 2008 साली खूप मोठं आर्थिक संकट आपल्या जगावर आलं आणि मग लेमन ब्रदर्स वगैरे ती सगळी तोडमोड झाली. त्याच्यानंतर आणि विशेषतः सेकंड वर्ल्ड वॉर नंतर खूप मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा द्यावा लागत होता पाश्चात्य वॉल स्ट्रीट बँकांना. सरकारकडे तर पैसा नव्हता. मग वॉल स्ट्रीटच्या बँक्सनी ही कर्जपुरवठा युरोपला केला पुनर्बांधणीसाठी. त्याच्यामुळे बँकांचं वजन वाढलं सरकारी दरबारी. आता बँकांचेच लोक सरकारमध्ये यायला लागले, भांडवलशहांचे लोक सरकारमध्ये यायला लागले. असं होता होता ह्या बँकांनी सरकारांकडे तक्रारी करायला सुरुवात केली की काय रेग्युलेशन्समध्ये आम्हाला बांधून ठेवले, आम्हाला सोडवा ह्याच्यातनं. नाही तर आम्ही पुढे स्पेक्युलेशनवर आधारित खूप मोठी नफा कमवण्याची जी आमची क्षमता आहे ती आम्ही घालवून बसतो आहे. मग सरकारने हेज फंड्स, डेरिव्हेटिव्ज अशा पद्धतीच्या ॲसेट मॅनेजमेंट तऱ्हेच्या आर्थिक ॲक्टिव्हिटीजना परवानगी द्यायला सुरुवात केली. हे आपण सगळं पाश्चात्य जगाचं बोलतो आहे, पण ते आपण आत्ता जरी बोलत असलो तरी ते काही वर्षात आपल्याकडे येऊ शकतं. आपल्या अंधानुकरणाच्या स्वभावामुळे म्हणा किंवा दबावामुळे म्हणा. पण म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगते की हे पाश्चात्य जगाचं चित्रण मी बोलते, कारण द ग्रेट रिसेट हा प्रकल्प तिथल्याच जगाचा एक भाग आहे. तर मग डेरिव्हेटिव्स हा सगळा स्पेक्युलेटिव्ह व्यवसाय सुरू झाला. त्यातून ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या तयार झाल्या. आज जगात अग्रेसर क्रमांकाने कार्यरत असलेल्या ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या फक्त 5 आहेत. त्या 5 जणांचे सुद्धा एकमेकांमध्ये समभागधारक आहेत ते. म्हणजे आता आपण जर म्हटलं कोण आहेत ह्या ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या, तर ब्लॅकरॉक आहे, वॅनगार्ड आहे, UBS आहे, फिडिलिटी आहे आणि अजून एक आहे. पण तेच एकमेकांचे सुद्धा भागधारक आहेत. त्याच्यामुळे वाटीतलं ताटात, ताटातलं वाटीत अशी त्या लोकांकडे खूप मोठी सत्ता एकवटली गेली आहे. त्यांची पहिल्या दोघांची काही संशोधक सांगतात की आर्थिक क्षमता $10 ट्रिलियन आहे. म्हणजे त्यांना आज त्यांनी जर ठरवलं तर जगातले 4 सगळ्यात प्रगत देश हे ते आज नमवू शकतात. इतकी मोठं आर्थिक कॉन्सन्ट्रेशन या 4-5 ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यांच्या हातात आहेत. 10ची लिस्ट आहे, पण त्या 10त सुद्धा पुन्हा आपापसातले हे खूप आहेत. तीच गोष्ट म्हणजे समांतर कसं असतं बघा हां इतिहासामध्ये. बर्लिन वॉल नुसती पडली नाही, त्याचवेळी वर्ल्ड वेब नावाचं एक दुसरं मायाजाल उभं राहिलं. मग भौगोलिक सीमांना अर्थ राहिला नाही. भौगोलिक सीमांना अर्थ राहिला नाही तेव्हा डिजिटल कंपन्यांचा उदय सुरू झाला. त्यांचं एक फारच छान बिझनेस मॉडेल तयार झालं. असं की फॉर एक्झाम्पल मायक्रोसॉफ्ट त्यांनी काही ते नुसते संगणक प्रणाली बनवून थांबले नाहीत, तर त्यांनी बाकीच्या कंपन्यांचं सुद्धा संगणकीकरण करायला घेतलं. तर एखाद्या कंपनीचं तुम्ही जेव्हा संगणकीकरण करता तेव्हा त्यांचे पूर्ण अर्थस्रोत, विदास्रोत, गोपनीय गोष्टी तुम्हाला आपोआप माहिती होतातच. असं होता हे सगळं कॉन्सन्ट्रेशन होता होता पुन्हा तुम्ही जर डिजिटल लॉबीकडे बघितलं पुन्हा 5-6 नावच समोर येतात. मायक्रोसॉफ्ट, ॲपल, गुगल, मेटा, अल्फाबेट, संपला विषय. तर
आता ह्याच 5 कंपन्यांनी ह्या 5 विदा लॉबींचं सुद्धा संगणकीकरण केलं, कारण संगणकीकरण करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे झालं काय की संगणकीकरण केलेल्या विदा लॉबीला वित्त लॉबीचे सगळ्या खाचाखोचा माहिती झाल्या आणि वित्त लॉबीला विदा लॉबीच्या सगळ्या खाचाखोचा माहिती झाल्या. त्यातून त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला जर आपला सत्ताक्रम पाळायचा असेल तर आपल्याला हे सगळी वेगवेगळी 200च्या वर राष्ट्र, हा काय चावटपणा आहे, हे सगळं बंद केलं पाहिजे. आपण जास्त एफिशियंटली काम करू शकतो. म्हणजे त्याला ना एक टेक्नोक्रॅटिक ट्रान्सह्युमॅनिस्टिक विचारधारा असं म्हणतात. म्हणजे तंत्रज्ञानावर विज्ञानावर पूर्ण निष्ठा असलेली आणि ह्युमन कपॅसिटीला सुद्धा तंत्रज्ञानाच्या विज्ञानाच्या चौकटीत बांधू शकण्याची कपॅसिटी बाळगणारी विचारधारा, असं त्यांचं म्हणणं आहे की माणूस जे करतो ते यंत्र करू शकतो. म्हणून समाजाचं यांत्रिकीकरण, धर्माचं यांत्रिकीकरण, देशाचं यांत्रिकीकरण, मनुष्याचं यांत्रिकीकरण करून आपल्याला ह्या जगाला एकतऱ्हेने शिस्तीत वागवता येईल. म्हणून ग्लोबल हा शब्द तुम्ही जरा काळजीपूर्वक बघा. आजकाल ग्लोबल हा शब्द ग्लोबल बँक, ग्लोबल हेल्थकेअर, ग्लोबल कुठलाही तुम्ही सिटिझन हा शब्द, त्याचं एक असं हे शस्त्र असं आहे की त्याच्याने एक आपोआप निर्धोकीकरण होत राहतं ग्लोबल या शब्दाचं. पण मूळ अजेंडा द ग्रेट रिसेटनी असे काही स्वप्न पाहिली आहेत की हे आम्ही सांगू त्या तऱ्हेने कळपांनी हवं तसं म्हणजे राहिलं पाहिजे. त्यांच्या वावर स्वातंत्र्यावरती आम्ही ठरवू त्याप्रमाणे वावर स्वातंत्र्य त्यांनी घेतलं पाहिजे. जो उठतो तो या देशात जातो त्या देशात जातो करायची काही जरूर नाही आहे. मग शेती कशासाठी? प्रयोगशाळेमध्ये आम्ही जे बनवू अन्न ते खाल्लं मानवानी म्हणून त्याचं काय मोठं नुकसान होणार आहे? मानवाचं तसं पण आता महत्त्व काय आहे? आणि अशा तऱ्हेच्या विचारांनी जर आपल्याला अख्ख्या पृथ्वीवरच्या 7-8 अब्ज मानव समूहाला वागायला भाग पाडायचं असेल तर त्याची सुरुवात पाश्चात्य जगापासून सुरू झाली पाहिजे. मग तिथून आपोआप बाकी सगळा कळप येईल. आता ह्या द ग्रेट रिसेटमध्ये मूळ मुद्दा हा सत्ता केंद्र हाच आहे. ह्या 2 लॉबीजना फार मोठ्या प्रमाणात सत्ता आपल्या ताब्यात ठेवायची आहे आणि म्हणजे तो भांडवलशाहीच विचार आहे. त्यामुळे आजकाल डिझास्टर कॅपिटॅलिझम किंवा दुसरं बोललं जातं की सर्व्हेलन्स कॅपिटॅलिझम. सर्व्हेलन्स म्हणजे काय? पाळतशाही, गस्तशाही. जिथे जिथे स्मार्ट हा शब्द येतो त्याचा अर्थ कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवत आहे. स्मार्ट टेलिव्हिजन, स्मार्ट टेलिफोन. स्मार्ट टेलिव्हिजनमध्ये कोणालाच माहीत नाही आपण आपलं स्मार्ट टेलिव्हिजन आणलं आहे आम्ही, त्याच्यात एक कॅमेरा असतो. तुमच्याकडे जी काही सिरी म्हणा किंवा ती अलेक्सा म्हणा उभी असते तिला काय तुम्ही नुसतं असं नाही विचारत माताळवाडी फाटा कुठेशी आला हो, तर ती तुम्ही दिवसभर जे बोलत असता ते सुद्धा रेकॉर्ड करत असते. तो डेटा पाठवत असते. त्या डेटाचं एक तऱ्हेचं वर्गीकरण होत असतं आणि त्या तऱ्हेने मानव कळपावरती. आता ह्याची एक 4 उदाहरणं मी देऊ इच्छिते की ग्रेट रिसेटची कल्पना काय की कॅश हा काय प्रकार आहे? कॅशलेस सोसायटी पाहिजे, डिजिटल करन्सी पाहिजे. सो CBDC हा शब्द आजकाल आपल्यासुद्धा वृत्तपत्रांमधून बऱ्यापैकी ऐकू यायला लागला आहे. सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. विचार चांगला आहे कारण ते शेवटी ती सुरी आहे. त्यांनी तुम्ही फळ कापून खाऊ शकता नाही तर माणसाला मारू शकता. त्याच्यात शेतकऱ्यांपर्यंत मदत पोचवायची आहे, खूप चांगली गोष्ट आहे. तर सेंट्रल बँक डिजिटल करन्सीनी डायरेक्ट त्यांच्या खात्यात ती मदत जाणार आहे. फक्त एक गोष्ट आपण विसरतो, ती प्रोग्रॅमेबल करन्सी आहे. म्हणजे आज मला जर का पूर्णपणे कॅशलेस सोसायटी झाली आणि ती CBDCचा एक बटवा जो अपेक्षित आहे, प्रत्येकाच्या मोबाईलवर एक बटवा असणार आहे 2030-2050 या काळखंडात. त्याच्यात सरकार ठरवेल त्याला काय किती खर्चाला पैसे लागतात, कारण कारखाने पण धडाडले पाहिजे, तुम्ही खरेदी केली पाहिजे, तेवढी 30 तारखेपर्यंत रक्कम येईल, मग ती डिलीट केली जाईल. त्याच्यात तुम्ही जर विचित्र वागलात, सरकारी धोरणांच्या विरोधात बोललात तर तुम्ही ताबडतोब तुमची ती रक्कम तिथनं कपात होईल. म्हणजे आपण आजकाल जसं पोलीस चलन कापतो वाटतील ते वाहतुकीचे नियम बदलले
तर तशा पद्धती. सो ही प्रोग्रॅमेबल करन्सी आहे. आता ही प्रोग्रॅमेबल करन्सी एक छान वेबसाईट आहे CBDC ट्रॅकर. ती प्रत्येकाने बघितली पाहिजे की देशातल्या जगातल्या कुठल्या कुठल्या देशांमध्ये ही करन्सी ऑलरेडी लागू झाली आहे किंवा लागू करण्याचा प्रयत्न आहे. नायजेरिया ह्या देशात द ग्रेट रिसेट प्रकल्पाखाली पहिल्यांदा ही करन्सी फोर्सफुली लागू करण्यात आली. नायरा हे त्यांची करन्सी झाली आणि तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचे राईट्स झाले. कारण कॅश नाही ना, प्रत्येकाकडे कुठला डिजिटल अकाउंट, प्रत्येकाला कुठे इलेक्ट्रिसिटी आहे का की तुम्ही तुमचं इंटरनेट चालवू शकाल किंवा इंटरनेट सेवा तरी आहे का तळागाळातल्या लोकांमध्ये. त्यांची रोज कोपऱ्यावर जाऊन जे काही लागते जीवनावश्यक वस्तू विकत घेण्याची सवय आहे. गंमत म्हणजे नायजेरिया आफ्रिकेचा देश, एका स्कॅन्डिनेव्हियन देशाने, मला वाटतं नॉर्वे, त्यांनीसुद्धा हा प्रयोग केला आणि ताबडतोब मागे घेतला. तर त्यामुळे जेव्हा असे प्रयोग केले जातात त्यातूनसुद्धा मशीन लर्निंग खूप शिकत असतं. तेव्हा आपण CBDC हा एक भाग झाला. दुसरा भाग आहे एक 3-4 उदाहरणं देते मी कसा द ग्रेट रिसेट ऑलरेडी पाश्चात्य जगात त्याचे ट्रायल सुरू झालेले आहेत. एक आहे 15 मिनिट सिटी. ह्या प्रकल्पासाठी गेल्या 25 वर्षापासून ही जी मगाशी मी 300 फाउंडेशन्स बोलली त्यातली मोजकी 4-5 फाउंडेशन्सनी खूप पैसा ओतला आहे. त्यातनं खूप महापौरांना जगभरच्या तिथं 5 स्टार 7 स्टार बोलवून त्यांना काय काय सांगून त्यांची सह्या घेतल्या जातात की हे आपण केलं पाहिजे सगळ्यांनी. त्याचा अर्थ काय की तुम्ही 15 मिनिटाच्या अंतरावर तुमची शाळा, कॉलेज, तुमचं रेक्रिएशन, विरंगुळ्याची साधनं, हॉस्पिटल किंवा आरोग्याचं तुमची जी काळजी घ्यावी लागते, वाणसामान, हे सगळं जर मिळालं, तुमचं कामाची जागा, लायब्ररीज, कोणाला नको आहे चालत 15 मिनिटाच्या अंतरावर किंवा सायकलीच्या 15 मिनिटाच्या अंतरावर 15 मिनिट सिटी. 7-8 शहरांमध्ये पाश्चात्य देशातल्या त्या लागू झाल्या. ऑक्सफर्डशायर ह्या शहराची गोष्ट सांगते मी. तिथलं प्राधिकरण मग जरा त्यांनी धीर एकवटला. अरे वा, लोकांनी मान्य केलं की. मग त्यांनी त्यांच्या कारवरती प्रत्येक नागरिकाच्या स्कॅनर बसवले आणि जर तुम्ही ही 15 मिनिटाच्या सिटीचा सर्कम्फरन्स सोडून गेलात तर तुमच्यावर 100 ते 150 पाऊंडाची शिक्षा लावली. ते झाल्यावर नागरिक जागे झाले. तिथे पुन्हा प्रचंड मोठा जन आंदोलन उभं राहिलं. कधीही आपल्याला ते मेनस्ट्रीम मीडियात वाचायला मिळणं अशक्य आहे. घडतंय. आणि त्याच्यानंतर काय आहे ना, एक तुरुंगाचा असं विचार करूया, मोठा लोखंडी मोठा दरवाजा आहे आणि तो करकरत हळूहळू बंद केला जातोय. तो जर फार जोरात बंद केला गेला तर लगेच पुशबॅक होतोय. मग तो पुशबॅक लक्षात घेऊन ताबडतोब सरकारं पण भानावर येतात आणि कायदे त्या प्रमाणात लागू करत नाहीत. हा झाला 15 मिनिट सिटी हा प्रकल्प. विचार चांगला आहे पण त्याचा केला गेलेला उपयोग वेगळा आहे. शेतीबंदी, त्यासाठी आपल्याला कल्पना नाही आहे, युरोपमध्ये शेतकरी समुदाय प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आंदोलनं करतो आहे. ट्रॅक्टर्सनी रस्ते अडवतो आहे. सरकारच्या प्रत्येक ऑफिसमध्ये जाऊन शेण, गवत, माती, पेंडा ह्याचे ढिगारे टाकतो आहे प्रोटेस्ट म्हणून. त्याच्यासाठी खूप मोठी सरकारी यंत्रणा त्यांचं बंड चिरडून टाकण्याचा प्रयत्न करते आहे. युरोपमध्ये आज जवळजवळ 18 ते 20 ठिकाणी, कॅनडा तर मी बोलतच नाही आहे आणि USA पण बोलत नाही आहे, तिथेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात हा शेतकऱ्यांचा खूप मोठा उद्रेक होतो आहे. कारण काय तर शेतीमुळे प्रदूषण होतं. शेतीमुळे भूजल पातळीला धोका संभवतो. शेतीमुळे आणि गुरंढोरं पाळल्यामुळे ग्रीन गॅस इफेक्ट जास्त होतो. म्हणून शेती बंद व्हायला हवी असा हा एक विचारधारेचा एक भाग आहे. आम्ही प्रयोगशाळेत करून देतो ना अन्न, म्हणजे तुम्हाला भूकही लागणार नाही. तुमच्या दारात ड्रोन्सनी ही सगळी अन्नाची पॅकेट्स डिलिव्हर केली जातील. सो तुम्ही त्या तऱ्हेने त्याच्यासाठी सर्व समाजाचं मन वळवलं जातं आहे. काय झालं, डच फार्मर्स म्हणजे नेदरलँड्समधल्या फार्मर्सचा हा उद्रेक फार भीषण होता. जवळपास 3000 शेतकऱ्यांना पिढ्यानपिढ्या त्यांनी दुसरं काहीच केलं नव्हतं आणि त्यांची शेती एकदम युरोपियन युनियननी कायदा केला की नाही करायची त्यांनी शेती. मग ते शेतकरी विचारायला लागले, कोण आहे युरोपियन युनियन? आम्ही निवडून नेदरलँड्सच्या सरकारला दिले. नेदरलँड्सचं सरकार का बरं काही करत नाही आहे आमच्या बाजूनी?
मग त्याच्याच मागे संशोधक लागले. त्यांनी मग माहिती हक्काच्या खाली खूप माहिती बाहेर काढली आणि तेव्हा खरं सत्य बाहेर. आज बरं का, बाय द वे, आज त्या शेतकऱ्यांची जमीन सरकारने गडप केलेली आहे. इतकंच नाही तर त्यांनी खूप आंदोलन केलं म्हणून त्यांचे सगळे बँक अकाउंट फ्रीज झालेत. सेंट्रल बँक डिजिटल करन्सी, प्रोग्रॅमेबल करन्सी. सो कॅनडामधल्या सुद्धा शेतकऱ्यांचे बँक अकाउंट फ्रीज केले गेलेले आहेत. सो सांगायचं कारण असं की शेतीबंदी हा एक खूप मोठा अजेंडा आहे. आणि मग जेव्हा संशोधकांच्या लक्षात का या नेदरलँड्सच्या शेतकऱ्यांवर हा एवढा मोठा का आला घाला, तेव्हा असं लक्षात आलं की ट्राय स्टेट सिटी प्रोजेक्ट नावाचा एक प्रोजेक्ट याच इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट लॉबीनी एक एन्व्हिसाज केलेला आहे. तर ट्राय स्टेट सिटी म्हणजे काय, 3 देशांचे लचके तोडून त्यातून एक शहर तयार करायचं. कुठले 3 देश? बेल्जियम, नेदरलँड्स, जर्मनी. अनफॉर्च्युनेटली या सगळ्या शेतकऱ्यांची जमीन या ट्राय स्टेट सिटी प्रोजेक्टच्या अखत्यारीत असलेल्या भूभागावर येत होती. त्यामुळे झालं काय की तो भूभाग कशासाठी हवा आहे सरकारला नकोच आहे, तो कुठल्या तरी लॉबीला हवा आहे, हे सत्य लोकांच्या पुढे आलं. तर तुमच्या प्रश्नाकडे मी परत जात असताना द ग्रेट रिसेट ही काय कल्पना आहे आणि त्याची खरंच सुरुवात झाली आहे का, होते का, हा आपला मूळ प्रश्न होता. याची सुरुवात झालेली आहे. त्या नावाचं एक पुस्तक प्रसिद्ध झालं आहे. तिथे सुद्धा टाईमलाईन फार इंटरेस्टिंग आहे. कोविड जगभर पसरण्याच्या आधी हे पुस्तक प्रकाशित झालं. आजकाल आपण ही पुस्तकंसुद्धा 2 पातळीवर वाचली पाहिजेत. युval नोआ हरारीची पुस्तकं 2 पातळीवर आपण वाचली पाहिजेत. एक पातळी की इतकी मोठ्या का ह्या लॉबीजचं आहे, विदा आणि वित्त लॉबीचं सामर्थ्य, मग तुम्ही आणि मी याच्यावर बोलून तरी काय उपयोग आहे. तुम्ही कुठलंही लेखन बघा, आजकाल कुठचाही राजकारणी बघा, तो ऑलरेडी पुढे कसं आयुष्य असेल याविषयी खूप सारं भाषण करत असतो. तर भविष्याचा वेध घेणत राहणं. त्यामुळे 2017 साली बिल गेट्स यांनी म्युनिक सिक्युरिटी कॉन्फरन्समध्ये एक असं विधान केलं की पुढे आगामी जगात पॅन्डेमिक्स येणार आहेत, विषाणूंमुळे मानवजातीवर मोठा हल्ला होणार आहे. आता ते मानवनिर्मित आहेत का नैसर्गिक आहेत हे पण आपण आज सांगू शकत नाही. तेव्हा हेल्थ सिक्युरिटी हा प्रत्येक देशाचा विषय न राहता ग्लोबल हेल्थ सिक्युरिटी हा विषय बोललं गेलं महत्त्वाचं आहे. त्यावेळी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा एक रोल पूर्ण कोविडच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात अधोरेखित झाला. ही कोण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, कशावर चालते? हे काय युनोचंच एक अंग आहे का? आंतरराष्ट्रीय समुदायाचं हे एक अंग आहे का? ह्या दृष्टीने जर आपण खूप डीप रिसर्च केला तर एक खूप भयानक सत्य बाहेर येतं. ते म्हणजे 87% पैसे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडचे कुठल्या ना कुठल्या लॉबीकडनं किंवा भांडवलदाराकडनं येतात आणि ते ज्याला आम्ही जर्मनमध्ये झ्वेकगेबुंडन म्हणतो, म्हणजे जे एखाद्या पर्पजसाठी दिलेले असतात. तेव्हा लसीचं उत्पादन, औषधांचं उत्पादन, त्या सगळ्यात मोठ्या लॉबीज अर्थात रासायनिक आणि औषध कंपन्या आहेत. तर 87% पैसा एका विविक्षित कारणामुळे दिला गेलेला अशी ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या बद्दल युरोपमध्ये फार मोठ्या प्रमाणात आता प्रश्न विचारले जात आहेत की आम्ही काय बाबा तुम्हाला निवडून दिलं नाही ना, तुम्ही आमचे कोण, तर तुम्ही कसं काय सगळ्या जगाची हेल्थ ठरवता. त्यामुळे कोविड हा विषयसुद्धा फार वेगळ्या तऱ्हेने बघितला जातो आहे खूप मोठ्या प्रमाणावर संशोधकांकडनं. कारण कोविडमध्ये जे घडलं त्याची खूप मोठ्या प्रमाणात रंगीत तालीम घडली होती. 1998 पासून ही रंगीत तालीम चालू होती आणि ती पूर्णत्वाला 19 साली इव्हेंट 201 या नावाने जी एक रंगीत तालीम घेतली गेली. अनेक रंगीत तालमी झाल्या आहेत बाय द वे, त्याचं माहिती आपल्याला सर्व इंटरनेटवर अवेलेबल आहे. इथे कुठेही कॉन्स्पिरसी थिअरीला जागा नाही, कारण ही जर नावं माहिती असली रंगीत तालमींना दिलेली तर त्याच्या वेबसाईट्सवर तुम्ही सगळं हे वाचू बघू शकता. त्यामुळे आपण इथे कॉन्स्पिरसी थिअरी बोलत नाही आहोत. ही संपूर्ण माहिती आपल्या डोळ्यापुढे आहे, ती फक्त आपण वाचायची खोटी आहे. तर त्याच्यामध्ये ह्या रंगीत तालमीमध्ये
व्हायरॉलॉजिस्ट नव्हते, म्हणजे विषाणू संसर्गावर काम केलेले लोक किंवा वैद्यकीय जग नव्हतं, मीडिया जग होतं, औषध कंपन्या होत्या, गुप्तचर संस्था संघटना होत्या, CIA, MI6 हे मूळ, पण बाकी सगळ्या जगातल्या. आणि त्यांनी एक तऱ्हेने हे रंगमंचावर सादर केलं की असं जर उद्या आपण काही केलं तर मानव समूह रिॲक्ट कसा होईल, पोलीस रिॲक्ट कसे होतील, त्यांनी काय केलं पाहिजे, त्यासाठी फेक न्यूजचा कुठे किती कसा वापर केला पाहिजे, ह्या सगळ्याची पूर्ण रंगीत तालीम झाली. आणि मग तेव्हा काही लगेच हा कोविड पॅन्डेमिक वगैरे नाही, मग पॅन्डेमिक ह्या शब्दाची व्याख्या बदलली. त्यामुळे उद्या आज तुम्हाला वाचलंच असेल तुम्ही, मंकी पॉक्स हा सडनली एक पॅन्डेमिक झाला. हा आफ्रिकेतला आहे आजार. हा पॅन्डेमिक झाल्यावर काय होतं, एअरपोर्ट अथॉरिटीज, ट्रॅव्हल कंपन्या, विसा देणारी सरकारं ही सगळी त्यांचे दुसरे मेकॅनिझम ॲक्टिवेट करतात आणि लोकांना प्रवासाला बंदी, लोकांची थांबवणं याच्यावर त्यांची निगराणी राहते. मग लॉकडाऊन वगैरे ह्या आता सवय झाली आहे लोकांना. तसंच आता ही पॅन्डेमिक कधी झाली असा मी स्वतःला प्रश्न विचारते. पॅन्डेमिकचा अर्थ काय, महामारी ज्याच्याने पूर्ण जगाची लोकसंख्या संकटात येऊ शकते असा काहीतरी साथीचा रोग ज्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. मंकीपॉक्सचं तर कारणं खूप वेगळी आहेत. तसंच डायबेटीस ही पुढची पॅन्डेमिक येऊ शकते, ओबेसिटी ही पुढची पॅन्डेमिक येऊ शकते. ती एकदा पॅन्डेमिक जाहीर झाली ना मग तुम्हाला खूप कायद्यातनं पळवाटा निघतात. म्हणजे तुम्ही मानवजातीला वाचवायला येत आहे, मग तुम्ही कुठलीही औषधं तयार करू शकता, त्याचा प्रसार करू शकता, त्याच्यावर कंपल्शन. सुदैवाने आपल्या देशात कंपल्शन झालं नाही लशीचं, पण पाश्चात्य देशांमध्ये कंपल्शन झालं की जर तुम्ही लस घेतलीत तर तुम्हाला पुढे ह्या रेस्टॉरंटमध्ये प्रवेश मिळेल, कॉन्सर्टमध्ये प्रवेश मिळेल, तो तुम्हाला दाखला दाखवा, नाही तर तुम्ही इथे प्रवेश करू शकत नाही, अशा तऱ्हेने. आणि ही पाश्चात्य मनाला सवय नाही आहे असं आज्ञापालन करण्याची. त्यामुळे तिथे ह्या विषयावर जास्त संशोधन होऊन राहते. आपण जर थर्ड वर्ल्डचे जे जग आहे ना, आफ्रिका, एशिया, वसाहतवादाखाली पिचलेलं, ते आज्ञाधारी जग आहे. ते विश्वास ठेवतं की हो असेल बाबा, आणि आपल्याला संसर्गाची ओळख आहे, स्मॉलपॉक्स हा संसर्ग आहे, आपल्या देशाने तर किती संसर्गाशी सामना दिला आहे. त्यामुळे आपल्याकडे एक त्याचं निर्धोकीकरण झालं समाज मनात की ओ असं, अरे बापरे ग्लोबल. मग ग्लोबल पॅन्डेमिक जर येऊ शकते तर त्याच्यावर केले जाणारे ग्लोबल हेल्थचेच उपाय कारणीभूत म्हणजे अंमलात यायला हवे, असा एक विचारधारा सुरू झाली. आणि हीच ती सगळी विचारधारा एकवटून, आता हे आपण आपल्याला वेळ कमी असेल त्या मानाने आपण फार कमी शब्दात आपण हे सगळं सांगतोय, पण हा खूप मोठा प्रकल्प आहे आणि त्याच्यामध्ये हतोत्साह किंवा हतगात्र करण्यासाठी ही माहिती उपयोगाची नाही आहे, तर त्याच्यासाठी लोकंसुद्धा चिडून उभे राहत आहेत. जसं ऑक्सफर्डशायरमध्ये झालं आणि तो 15 मिनिट सिटी प्रोजेक्ट मागे घेण्यात आला. नेदरलँड्सच्या शेतकऱ्यांच्या मागे पुष्कळ लोक उभे राहत आहेत. ही जी सगळ्यात मोठी संस्था वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, त्याचं हे जे स्वप्न आहे, तर त्याच्या फार मोठ्या प्रमुखाला पायउतार व्हावं लागलं आहे. गेल्या 2-1 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल. अजून त्या ठिकाणी कोणाला नेमलं नाही आहे. म्हणजे ही डावोसमध्ये जमणारी जी सगळी श्रीमंत लोकांची जी संघटना आहे ती. त्यामुळे ह्याला विरोध नक्कीच होतो आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी काही ह्याच्याविषयी असा निराशाजनक विचार करण्याची जरूर नाही. तर माणूस हा मला वाटतं यंत्राच्या पलीकडे नक्कीच जाऊ शकतो. कारण आज जे काही हे आजूबाजूची ही जी सगळं जग उभं राहिलं आहे ते कधीतरी माणसाच्या मेंदूतच निर्माण झालं होतं ना. त्याला वाटत होतं आपण पक्षासारखं का नाही उडावं, आपण का नाही पाण्याच्या खाली जावं. पण त्याचा उपयोग संहारक तऱ्हेने केला जातो आहे. एक ते डिजिटल माध्यमं, समाज माध्यमं हे बिझनेस मॉडेल आहे. ते आज ना उद्या तुमचा उपभोग वेगळ्या तऱ्हेने घेणार आहे. ही गोष्ट गाझामधल्या लव्हेंडर आणि गॉस्पेल या प्रणालीने आपल्याला दाखवून दिलेली आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी सावध ऐका पुढल्या हाका.
तर याच नोटवरती खरं तर 2 तासाहून अधिक वेळ आपण बोललोय, पण अजून 2 तास बोलायला हवं. सावध ऐकू, पण ऐकल्यानंतर काय करायचं हे पुढच्या भागात, पुढच्या असंख्य भागात ठेवू. पण इतकी सावधता आम्हाला दिलीत आणि इतक्या सगळ्या गोष्टी समजल्या, काहींनी धक्का बसलाय, काहींनी विचार करतोय, ते सगळं आमच्या ऑडियन्सलाही करू दे. तुम्ही दिलेल्या वेळाबद्दल आणि अमूल्य माहितीबद्दल, इन्साईट्सबद्दल खूप खूप आभार. आज इथंच थांबू, पण पुन्हा भेटूया. धन्यवाद. धन्यवाद.